बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का? हात वर करून सांगा, तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का? जोरात सांगा, पवाराला ऐकू गेलं पाहिजे, मोठ्यानं बोला. नाही ना? ईव्हीएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का? कोणी कोणी केलंय हात वर करा. कोणी कोणी केलंय हात वर करा, जरा कळू दे. हात जरा थोडा वेळ धरा. हा, आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न. आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला? कुणाला दिसला? अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे, माझ्या पै पाहुण्यांचं गाव आहे, 90% इथं धनगर समाज राहतो. आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं, की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे, असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं. म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आज आलोय. अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही. अरे 100 गाव आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये, माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला? आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलोय. अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो. या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे. जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोमानं उभी आहे, जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे, आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या आहेत. अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून पवारांचा डाव लाथानं उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? हा, का रे बाबा? पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा. 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे. दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी. दे ना त्याचा राजीनामा. या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा. आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा, आणि मग या आंदोलनामध्ये येऊ दे ना. बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे काय चुकीचं आहे? अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला, अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली नाही. मिळाली का सांगा? मिळाली? तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता. अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना. बरोबर ना? आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड. ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याकडे असते, कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असते, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल. कापायचं की नाही कापायचं? आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या, ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय. सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं, अरे बाबानो ही ईव्हीएम आलंय कधी? तुम्ही त्याच्यानंतर 2 वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली. 2009ला हे शरदचंद्रजी पवार या माढा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले. गेले की नाही गेले सांगा? 5 वर्ष तुमचे प्रतिनिधी होते. तुमच्या गावात किती वेळा आलते? मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते? जरा जोरात कळू द्या. म्हणजे संधी साधायचा असला का हा माणूस कुठे येतो बघा. तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही, एकदा पण आला नाही. अरे तुमच्याच गावात काय, या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत आले. यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे. यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे. हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे,
तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे. बरोबर, त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं पाहिजे. समोर जे आंदोलन करतायत त्याही भावांना माझी विनंती आहे, अरे तुम्ही चुकीचा पायंडा पाडायला लागलाय. कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय? कसलं आंदोलन करताय? अरे जर समाजाचं आंदोलन असतं, आम्ही सरकारचा विचार केला नसता, आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहिला असतो. आज जे मार्कनवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना, हे सरंजाईशाही, हे मोहिते असतील, हे पवार असतील, ह्यांना वाटतंय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना, तेव्हा राजे आणि पोतराजे एका लेवलला आणून बसवले, यामध्ये फरक ठेवला नाही. आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय. तुमच्या पोटामध्ये कळा उठतेत. तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय, चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. ईव्हीएम वरती घोटाळा होतोय. अरे माझं 2019ला मी बारामतीमध्ये उभा होतो, माझं डिपॉझिट जप्त झालं, मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का? तुम्ही साधा विचार करा. गेलं असतं का सांगा? जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं? हा, जरा तरी जवळ. अरे 2024च्या लोकसभेमध्ये तुमचे 31 खासदार निवडून आले, तेव्हा ह्यांची स्टेटमेंट काय होती पवारांची? महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला. बघा पेपर काढून, बघा युट्यूबवरती बातम्या काढून. महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, त्यांनी तुम्हाला हद्दपार केलं. 4 महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट. आणि आता तुम्हाला हद्दपार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले. अरे ईव्हीएम बारकी मशीन आहे, त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का? पण दडायला लागले. सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं बॅलेटवरच्या यांना निवडणुका काय पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब 1952ला लोकसभेला उभा होते, त्यांचा 14,000 मतांनी पराभव झाला आणि 74,000 मतं त्यांनी बाद केली होती. 74,000 मतं बाद. हे टगे लोक काय करायचे माहिती का? तुमचं बॅलेटवर आहे, दुसरी टिक मारली, बाद झालं. चिठ्ठी गिळून खाल्ली, विषय संपला. चिठ्ठी पळवून नेली, विषय संपला. आता यांना यात हस्तक्षेप करता येत नाही. आज हे मीडियामध्ये काय सांगतायत की अमेरिकेमध्ये सुद्धा ईव्हीएम वापरलं जात नाही. किती खोटं सांगायचं बघा. आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत. त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत, त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्यामध्ये बेल्जियम आहे, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, कॅनडा, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, चिले, पेरू, व्हेनेझुएला, नामिबिया, नेपाळ, भूतान, आर्मेनिया, शेजारचा आपल्या बांगलादेश. आणि याच्यापेक्षा काय, जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत. राहुल बाबाला माझा सवाल आहे, पहिला आजोळला जा, मामाच्या गावाला जा. जुक 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 आगेन गाडी, धुराच्या रेस्या हवेत काढी, पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. आमच्या लहानपणी आम्ही म्हणत होतो तू विमानात जा. आणि इटलीमध्ये काय ईव्हीएम मधून मतदान होतंय याचा अभ्यास कर ना. किती या देशामध्ये खोटं पसरवायचं. आपल्याकडे एक म्हण आहे, खरं घरातून बाहेर पडेपर्यंत, चप्पल घालूपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं. खरं घरातून बाहेर पडेपर्यंत, चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तसं झालंय. नरेंद्र मोदी साहेबांचं खरं चप्पल घालूच तर राहुल बाबाचं खोटं अक्कर देशभर पसरतंय. इकडं शरद पवार देवाभाऊचं खरं चप्पल घालूच तर, बाहेर पडूच तर शरद पवारचं खोटा का महाराष्ट्रभर पसरतोय. असं झालं, तसं झालं, अमुक झालं, तमुक झालं. अरे पारावरती गप्पा मारताना पवार साहेब लय खतरनाक माणूस आहे, पवार साहेब माणूस हुशार आहे. अरे आतापर्यंत शरद पवार हा विश्वासघातकी माणूस आहे हे सगळ्या लोकांना माहित होतं. कुणाकुणाला माहित नव्हतं? हात वर करा. सगळ्याला माहित. कुणाकुणाला माहित होतं त्याने हात वर करा.
की शरद पवारांचं संपूर्ण राजकारण हे विश्वासघातावरती अवलंबून आहे. याबद्दल महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाच्या मनामध्ये शंका नव्हती. का होती कुणाच्या मनामध्ये शंका? पण शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणत होती. शरद पवाराला अक्कल जास्त आहे, ती कधी काय करल सांगता येत नाही. हे म्हणणं तुमचं खरं होतं का नाही सांगा? पण मार्कडवाडीच्या पॅटर्नमध्ये पवारांनी लक्ष घातल्यानंतर पवार विश्वासघातकी आहेत हे सगळ्याला मान्य होतं, पण पवारांची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता मार्कडवाडीच्या आंदोलनामधनं माहीत झालेलं आहे लोकांना. बरोबर ना? अरे बाबांनो, काय आंदोलन तुम्ही करताय? काय प्रक्रिया आहे तुम्ही समजून घ्या. या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी आणि सदाभाऊंनी आवाहन केलं होतं. मुंबईमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या समोर बसून हे आवाहन केलं होतं की 2017 साली निवडणूक आयोगानं आवाहन केलंय, जर यामध्ये काही घोटाळा असेल तर तुम्ही समोर या आणि आम्हाला दाखवून द्या. 2017 पासून 2024 पर्यंत एकही माणूस तिथं ईव्हीएम मशीन हॅक होतंय याचा पुरावा घेऊन गेला नाही. आणि आम्ही सुद्धा आवाहन केलं होतं, तुम्ही कशाला असं खोटं सांगताय लोकांना? जर ईव्हीएम हॅक होत असेल, ईव्हीएम मध्ये सेटिंग झाला असेल तर तुम्ही सगळे समोर या आणि आम्हाला दाखवून द्या की ईव्हीएम मध्ये अशा अशा पद्धतीनं घोटाळा होतोय. एकही माणूस पुढे यायला तयार नाही. बक्षीस पण आम्ही जाहीर केलं. जयंत पाटील इथं आले होते परवा, त्याचा चेहरा बघितला, लय डिम पडलं होतं. अरे 22 तारखेला संध्याकाळी हा माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरी सारखा नटला होता, इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार, आणि सकाळी 11 वाजता गारज झाला, एकदम गडी डिम पडलाय. एकदम असा राजबिंडा गडी पण असा डिम पडलाय. आणि तो काय म्हणतोय, कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन आपला विजय हा 61,000 मतांनी झालाय. निवडून किती मतांनी आलाय? 11,000. भाजपवाल्यांनी 50,000 मतं यात अगोदरच सेट केलेत. काय म्हणतोय? भाजपनं 50,000 मतं अगोदरच सेट केलेत. म्हणून मी आणि सदाभाऊनं घोषणा केली, जर जयंतराव पाटील बाहेरच्या देशामध्ये शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी जर हे सिद्ध केलं तर मी 50 रुपयाचं बक्षीस देईल आणि सदाभाऊ 51 रुपयाचं बक्षीस देईन. असं 101 रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलंय. लायकीप्रमाणे बक्षीस द्यावं लागतं म्हणून 101 रुपया. दुसरा कोणी हॅकर असेल तर त्याला 11 लाख रुपयाचं आमचं वेगळं बक्षीस आहे. त्यानं जर त्याच्या बुद्धिमत्तेनं हॅक केला तर काय प्रकार आहे? किती खोटं बोलायचं, लोकांना किती खोटं सांगायचं. जयंत पाटलांना ही प्रक्रिया माहित नाही ईव्हीएमची, शरद पवारांना ही प्रक्रिया माहित नाही. मी आवाहन करतो मार्कडवाडीतून, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं एक प्रशिक्षण घ्यावं आणि या देशामध्ये निवडणुका कशा होतात त्याचं प्रशिक्षण पहिल्यांदा त्यांना द्यावं. आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही मार्कडवाडीमध्ये बॅलेट वरती मतदान घेण्याचा आग्रह करताय, म्हणजे तुम्ही कायदा मानत नाही, म्हणजे तुम्ही संविधानाला मानत नाही. शरद पवाराचा हम करे सो कायदा सुरू आहे, ते देशामध्ये संविधानाला मानत नाहीत. अरे साधं गणित आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम आहे 1951, कलम 19A, कलम 20 आणि कलम 20A काय म्हणताय की या देशामध्ये निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे किंवा त्यांच्या लोकांना आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा माणूस निवडणूक घेऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्या त्यांच्या मशिनरीला, म्हणजे कोणाला? कलेक्टरना लोकसभेची निवडणूक, प्रांतांना विधानसभेची निवडणूक, बीडीओ आणि तहसीलदारांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या कुठल्याही माणसाला ही निवडणूक घेता येत नाही. एवढं साधं जर शरद पवारांना कळत नसेल तर एवढा इतके वर्ष महाराष्ट्र यांच्या ताब्यात होता, मग ह्यांनी राख रांगोळी महाराष्ट्राची केली का नाही केली सांगा तुम्ही. एवढं जर यांना कळत नसेल हे समजून सांगा गावातल्या लोकांना. निवडणुकीच्या अगोदर FLC केली जाते, फर्स्ट लेवल चेकिंग. FLC म्हणजे काय आहे? त्या ज्या सगळ्या ईव्हीएमच्या मशिनी आहेत ना, त्या मशिनी सोलापुरात, त्या मशिनी सांगलीत, त्या मशिनी साताऱ्यात, त्या पुण्यात जिल्ह्याच्या ठिकाणी असतात गोडाऊन मध्ये.
तिथं प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधीला बोलवलं जातं. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव सेना, शरद पवारची राष्ट्रवादी, काँग्रेस, छोटे पक्ष, बसपा असेल, माकप असेल, सेकाप असेल, रासप असेल, रिपाई असेल, रयत संघटना असेल, या सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावलं जातं आणि तिथं फर्स्ट लेवल चेकिंग केलं जातं. म्हणजे काय केलं जातं? तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या मसनी आहेत, जेवढे बूथ आहेत, त्या मसनीपैकी 1% मशीनवरती 1200 मतदान पोलिंग करून घेतली जातात. किती? 1200 मतदान तुमच्या समोर. आणि मग ते चेक केलं जातं हे 1200 मतदान पडले का. परत 2% मसनी त्यातल्या घेतल्या जातात. त्यामध्ये 1000 मतदान चेक केलं जातं. 1000 वेळा मतदान द्यायचं आणि ते चेक करायचं त्यालाच दिलंय का. आणि मग तिसऱ्या वेळा परत 2%, त्यामध्ये 500 मतदान द्यायचं. हे 2%, 2% आणि 1%, 5% झालं. आणि राहिलेल्या सगळ्या मसनीवरती एका मशीनमध्ये 16 उमेदवार असतात. त्या प्रत्येक मसनीवरती 6 प्रत्येक उमेदवाराला मतदान द्यायचं आणि ते चेक करायचं. हे चेक त्यांच्या समोर करायचं आणि त्यांनी सह्या करायच्या सगळ्या प्रतिनिधींनी. आणि मग जेव्हा ही मशीन आपल्या गावात येते ना बूथवरती, तिथं आल्यानंतर आपल्या सगळे आपण मतदान प्रतिनिधी असतो त्यांच्या समोर प्रत्येक मशीनवरती 50 मतदान करून घ्यायचं. किती? येड्यात कुणाला काढताय? अरे आमचा मेंढका सुद्धा हुशार झाला पवाराच्या पार्टीच्या लोकांनो. मेंढक्याला सुद्धा अक्कल आली. अरे उद्या आमचा मेंढका जर आमदार झाला तर तुमच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो. पण तुम्ही लोकांची दिशाभूल करताय, लोकांना फसवताय, लोकांना खोटं सांगताय. पवारांना माझं आव्हान आहे, मार्कडवाडी पॅटर्न पवारांना का जवळचा वाटतोय? मी मीडियामध्ये पण सांगितलं. पवारांना अट्रॅक्शन मार्कडवाडीचं का आलं, राहुल गांधीला अट्रॅक्शन मार्कडवाडीचं का येत आहे, तर त्याचं कारण मित्रांनो वेगळं आहे. नानाभाऊ आपले यायला लागलेत पाणी करायला. त्यांचं काय वेगळं गणित आहे की या देशातली जनता नरेंद्र मोदी साहेबांना परत 2029ला पंतप्रधान करणार आहे. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? हे लोकमत आहे. बरोबर की नाही बरोबर? नरेंद्र मोदी साहेब परत 2029ला पंतप्रधान होणार आहेत. आता देवाभाऊ 5 वर्षासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले. किती जरी तुम्हाला वाईट वाटलं तर आता त्याला नाइलाज आहे. पवारांच्या पार्टीचं जातीवाद्यांचं म्हणणं काय होतं महाराष्ट्रातल्या माहित आहे का? महाराष्ट्रात महायुतीचं सरकार यायला नाही पाहिजे. बघा पहिली यांची इच्छा मोहितेंची काय, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नाही आलं पाहिजे. महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं तर भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही पाहिजे. दुसरी इच्छा. तिसरी इच्छा काय, जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर देवाभाऊ झाला नाही पाहिजे. अरे आमचा मसोबा, बिरोबा, खंडोबा, धुळोबा, मकोबाई, नीनाबाई ही सगळे आमचे देव जागे आहेत रे. तिथला बहुजन जागा आहे गावगाड्यातला. गावगाड्यातल्या लोकांनी डोळं उडून बघितलं की बाबानो हे देवाभाऊच का लागते, नरेंद्र मोदी साहेब का पाहिजे. ईव्हीएम हॅक केली, ईव्हीएम हॅक केली. होय ईव्हीएम हॅक केली दिवाण सर, पण कुणी केली? लाडक्या बहिणीने हॅक केली.